इथं 1.5-2 कोटीचं घर द्यायचं भाग्य जर मला मिळालं तर तुम्ही त्या घरात जाल, पण तुमच्यासाठी आम्ही सगळेजण सुद्धा काहीतरी उपयोगाला पडलो याचा एक वेगळा अजेंडाची नवीन जी घरं आपण तयार करतो आहोत त्या नवीन घरांची किंमत सुद्धा 65 लाख रुपये. मुंबईमध्ये जेवढ्या जमिनी आता उपलब्ध आहेत, ज्या जमिनीवरचा 58A चा कायदा माननीय मुख्यमंत्र्यांनी रद्द केला, त्याच्यानंतरच्या उपलब्ध होणाऱ्या जमिनीवर मुंबईमध्येच घरं बांधू. ज्या लोकांना मुंबईत घरं पाहिजे आहेत आणि ते वाट बघायला तयार आहेत त्यांना मुंबईतच घरं देऊ. हा एक निश्चित आपण कायदा त्याच्यामध्ये आणणार आहोत. आणि म्हणून मी म्हटलं की मुख्यमंत्र्यांचे आपल्याला आभार का मानायचे आहेत की या अधिवेशनामध्ये मी तुम्हाला शब्द देतो, मी आणि प्रकाशराव जीवाच्या आकांताने 58A रद्द करून तुम्हाला निर्णय देऊ, हा विश्वास तुम्हाला मी देतो. पण आता NTCचा सुद्धा विकास आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी म्हटलंय की याचा विकास करून गिरणी कामगारांसाठी ही घरं द्या. त्यामुळे ती घरं सुद्धा आता आपल्याला नवीन पद्धतीने बांधून तुम्हाला द्यावी लागतील. नमस्कार, जय शिवराय. मित्रांनो, ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, आबिटकर साहेब असं म्हणतायत की 1 ते 1.5 करोडच्या घरामध्ये गिरणी कामगार जाणार असेल तर आम्हाला खूप आनंद होईल. म्हणजे राणेसाहेब 55 लाख 65 लाखाच्या आसपास पोहोचले होते. आबिटकर साहेब 1 करोडच्या वरती गेले. हरकत नाही, आनंदाची गोष्ट आहे जर तुम्ही खरोखर देणार असाल तर. फक्त माझी एवढीच विनंती आहे आबिटकर साहेबांना की जी गिरणी कामगारांना घरं भेटतायत, कोण पनवेलमध्ये मिळालेल्या घराची किंमत राणेसाहेबांनी जरी 55 लाख सांगितली असेल तरी नक्की आपण त्याची सत्यता पडताळा. आपण केलेल्या 1-1.5 करोडचं वक्तव्य कुठे आहे आणि त्या घरांची किंमती कुठे आहे. आणि गिरणी कामगार घरात गेल्यावर तुम्हाला आनंद होईल, नक्कीच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल ती. परंतु गिरणी कामगार आता घराची वाट बघून बघून घरात जायची ऐवजी स्मशानात पोहोचायला लागलाय. आणि तरी तुमच्या हृदयाला पाझर फुटणार नसेल किंवा तुम्ही ठाम भूमिका घेणार नसाल तर नक्कीच तुम्ही त्या पदावर बसलाय तर तुमचं कर्तव्य लागतं. आमची कोणाशी वैयक्तिक किंवा कुठच्याही पक्षाशी आमचं वैयक्तिक काही देणं घेणं नाही. तुम्ही जर त्या पदावर बसलाय तर तुमची ती जबाबदारी आहे की त्या गोष्टीला त्या वेळेला न्याय देणं. तुमच्याकडे गिरणी कामगार तुम्ही असाल, राणेसाहेब असाल, शिवेंद्र महाराज असतील, त्याचबरोबर सचिन अय्यर साहेब असतील, त्या सर्वांकडे गिरणी कामगार एक वेगळ्या आशेने बघत असतोय की काहीतरी करतील. पण जर तुम्हाला करायचं नसेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या भूमिका स्पष्ट करून तिथून बाजूला व्हा. आज ना उद्या कोणतरी नक्की तिथे येईल ज्याला मनापासून गिरणी कामगाराला न्याय द्यायचा असेल. आणि फक्त आश्वासनं, याने गिरणी कामगार गेले 42 वर्ष ऐकतोय की आश्वासनं फक्त, आणि फक्त आश्वासनाने काही होणार नाही. गेली 42 वर्ष गिरणी कामगार आश्वासनच ऐकत आलाय, त्याच्या व्यतिरिक्त गिरणी कामगाराला काही भेटलेलं नाही. आणि आता राहिला विषय दुसरा. माननीय राणेसाहेब असं म्हणतायत की माननीय मुख्यमंत्र्यांनी 58A रद्द केल्यानंतर आता मुंबईमध्ये असलेल्या जागा आणि 58A रद्द केल्यानंतर ज्या जागा उपलब्ध होतील त्याच्यावर गिरणी कामगारांना, सर्व गिरणी कामगारांना घराची उपलब्ध होणे एवढी जागा गिरणी कामगारांसाठी मिळू शकते. आणि त्यानंतर ते पुढे असं म्हणतायत की येणाऱ्या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त ताकदीने 58A रद्द करण्यासाठी आम्ही ताकद लावू. 58A हा कायदा रद्द करून किंवा रद्द करण्याचं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. आबिटकर साहेब आणि मी मिळून जीवाचा आकांताने या प्रश्नाशी लढू आणि तुम्हाला 58A रद्द करूनच दाखवू. हे शब्द आहेत माननीय सुनील राणेसाहेबांचे. राणेसाहेब, मी जर चुकत असेल कुठे तर मला कुठेही या अधिवेशनात तुमचे हे शब्द, तुम्ही जे बोलला होता ते कुठेही मांडताना किंवा त्या तत्परतेने किंवा त्या निष्ठेने किंवा त्या ताकदीने मांडताना कुठेही दिसलात नाही. आम्ही सर्वसामान्य गिरणी कामगार आहोत. आम्हाला मुंबईमध्ये घर मिळणं हाच एकमेव आमचा उद्देश आहे. किंवा असे व्हिडिओ दाखवून
तुमच्या विरोधात कोणतेही षडयंत्र रचणं म्हणा किंवा तुम्हाला बदनाम करणं हा मुळीच यामागचा उद्देश नाही, परंतु आपल्याला जाणीव करून देतोय आम्ही की आपण काय बोलला होता. आपण जबाबदार पदावर आहात आणि आपली जबाबदारी लागते की आपण जी जनतेला आश्वासनं देतोय, गिरणी कामगारांना जी आश्वासनं देतोय ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपणही तेवढंच तत्परतेने प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण असं म्हणताय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आदेश दिलेत किंवा त्यांनी असं सांगितलंय की ज्या एनटीसीच्या मिल आहेत त्याचा विकास करून गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरं द्या म्हणून. त्यामुळे आपल्याला तिथलीही घरं खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. माननीय राणे साहेब, आपल्याला एक गोष्ट मात्र मला मनापासून विचारायची आहे की गिरणी कामगारांना आपल्याला न्याय द्यायचा आहे की नाही. कारण जो 15 तारखेला GR निघाला त्याच्यामध्ये ह्या कुठच्याही गोष्टी, परवा पण मी एक व्हिडिओ टाकलाय त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतायत की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जागा शिल्लक आहेत. आपणही म्हणताय की मुंबईमधल्या शिल्लक जागा आणि एनटीसीच्या मिलचा विकास किंवा 58A रद्द झाल्यानंतर मिळणाऱ्या जागा या मिळून गिरणी कामगारांसाठी खूप मोठी जागा उपलब्ध होईल. ते सर्व गिरणी कामगारांचं पुनर्वसन होऊ शकतं. परंतु गेल्या 15 मार्चच्या GR मध्ये कुठेही या गोष्टींचा उल्लेख नाही. मग आपणही फक्त जशी गेली 42 वर्ष आम्ही आश्वासन ऐकत आलोय किंवा गेली 20 वर्ष घरांसाठी जे आश्वासन ऐकत आलोय, आपण ही त्यापैकी एकच आहात का की फक्त आश्वासन देणार आहेत. कारण जर तुम्ही म्हणाला होतात, मुख्यमंत्री स्वतः म्हणतायत की अनेक ठिकाणी जागा शिल्लक आहेत, आपण म्हणताय, मग त्याचा उल्लेख जो 15 तारखेला GR निघाला त्याच्यामध्ये का नाही, या प्रश्नाचं उत्तर मात्र जनतेसमोर येऊन आपण देणं गरजेचं आहे. कदाचित आत्ताच्या काळात आम्ही खूप सर्वसामान्य गिरणी कामगार आहोत आणि अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणात गिरणी कामगार संघटित नाही. पण नक्कीच एक गोष्ट सांगतो की येणाऱ्या काळात गिरणी कामगार संघटित होऊन ज्यावेळी तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतील त्यावेळी मात्र आपल्याला ह्या सर्व गोष्टी नक्कीच जड जातील. आपण जर एखाद्या गोष्टीचा जबाबदारी घेतले किंवा एखाद्या जबाबदारीच्या पदावर बसलोय तर नक्कीच त्या गोष्टीला न्याय देण्याची आपली तेवढी जबाबदारी लागते. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात गिरणी कामगाराला मुंबईमध्येच घर कशी देता येतील, ही जी कोण बनवेल किंवा ठाणे कल्याणची आता जी नवीन काही नाटकं लावलेत ती लवकरात लवकर बंद करून, आणि त्याच्यामध्ये 17 नंबरच्या मुद्द्यामध्ये तुम्ही सरळ सरळ म्हणताय की ही गिरणी कामगारासाठी शेवटची संधी असेल. आता जर घर नाकारलं तर परत घर घेण्याचा त्याला देण्यासाठी विचार केला जाणार नाही किंवा त्याच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. एकीकडे आपण म्हणताय की ज्याला मुंबईत घर पाहिजे त्यांनी थांबावं, थोडी प्रतीक्षा करावी, त्याला नक्कीच मुंबईमध्ये घर भेटेल. आणि एकीकडे GR मध्ये म्हणताय की जर कल्याण ठाण्याची घरं नाकारली तर यापुढे त्याला घर देण्यासाठी विचार केला जाणार नाही. याचा अर्थ काय? म्हणजे सरळ सरळ गिरणी कामगाराची फसवणूक चालली. मी तुम्हाला कोणत्याही वैयक्तिक स्तरावर म्हणा किंवा तुमच्या कुठच्याही राजकीय भूमिकेशी संबंधित कोणतेही वक्तव्य करत नाही. मी फक्त आणि फक्त गिरणी कामगार एक वारसदार आहे आणि आपण नियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत. बस एवढ्याच भूमिकेतून आम्ही बोलतोय. त्यामुळे जर आपल्याला अशा भूमिका जमत नसतील, आपल्याला जर त्या जबाबदारीला न्याय देणं शक्य होत नसेल तर नक्कीच माझी गिरणी कामगारांसाठी काम करणाऱ्या सर्व राजकीय पक्ष असतील, संस्था असतील, संघटना असतील यांना एक विनंती आहे की तुम्हाला जमत नसेल तर नक्कीच थांबा. कोणतरी नवीन येईल, कोणतरी गिरणी कामगारांसाठी काम करणारा तयार होईल. पण तुमच्या अशा आश्वासनांची जी भूमिका आहे किंवा आश्वासनं देऊन जे तुम्ही पुढे ढकलताय त्यामुळे गिरणी कामगार दिवसेंदिवस तुमच्या या गोष्टीला कंटाळत चाललेला आहे. त्यामुळे आता सरकारने विचार करायचा आहे की येणाऱ्या काळात जर गिरणी कामगारांना मुंबईत घरं नाही भेटली तर साहेब मी आजच सांगून ठेवतोय, आम्ही फक्त आचारसंहिता संपण्याची वाट बघतोय. सर्वसामान्य माणूस ज्यावेळी कंटाळतो किंवा ज्यावेळी अन्यायाच्या विरुद्ध लढा द्यायला उभा होतो त्यावेळीची परिस्थिती काय असते ही आपण नक्कीच मराठा आरक्षणाच्या माध्यमातून बघितलेली आहे, अनुभवलेली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात गिरणी कामगारांना मुंबईमध्येच कशी घरं देता येतील या गोष्टीचा साहेब आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे जर आपली इच्छा असेल की गिरणी कामगारांनी आता त्या स्तरावर उतरावं, कारण हळूहळू आमची मानसिकता तीच बनत चालली
की न्याय आता करावा लागेल, न्याय मागून मिळणार नाही, न्यायासाठी आता रस्त्यावर उतरावं लागेल, ही मानसिकता हळूहळू गिरणी कामगाराची बनत चालली. आणि आम्ही तर आमच्या हक्काचं मागतोय. एवढंच सांगेन की गेली 42 वर्ष फसवलेत तुम्ही आम्हाला. कदाचित यापुढे जर फसवण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट सांगून ठेवतो, जो सत्तेचा माज आणि डोक्यावर घराणेशाहीचा साज घेऊन जर फिरणारे काही लोक आहेत किंवा जे मराठी नेते आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. वाटल्यास जगाच्या इतिहासाची पानं पडताळून पहा. ज्या ज्यावेळी सर्वसामान्य माणूस एकत्रित आलाय, संघटित झालाय, त्यावेळी मोठी मोठी साम्राज्य, मोठ्या मोठ्या सत्ता उद्ध्वस्त झाल्यात. आणि येणाऱ्या काळात गिरणी कामगार एकत्रित संघटित होऊन ज्यावेळी तुमचा राजसत्तेचा राजदंड हिसकावून गेल ना, त्या दिवशी तुमचा सत्तेचा माज आणि डोक्यावरचा साज मात्र उतरल्याशिवाय राहणार नाही. शेवटी एवढीच विनंती करेन, हे आमचं वक्तव्य कुठेही वैयक्तिक नाहीये. आमची लढाई सरकारशी आहे, आमची कुठच्याही पक्षाशी किंवा कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीशी नाही. ज्या पदावर जी व्यक्ती बसले, नक्कीच तिने त्या पदाचा मान राखून गिरणी कामगारांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल आणि तो लवकरात लवकर न्याय कसा करता येईल याचा प्रयत्न करावा. अन्यथा ती खुर्ची खाली करावी, कोणीतरी तिथे येईल, आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. जर आपल्याला ती जिम्मेदारी जमत नसेल तर नक्कीच या खुर्च्या खाली करा. कारण गिरणी कामगार आता वैतागला. आजपर्यंत तुम्ही घरं भेटत नव्हती, ठीक होतं, आणि आता जी मुंबईच्या बाहेर काढून वरतून धमकी गिरणी कामगाराला जी देत आहे की आता जर नाही म्हणलं तर परत भेटणार नाही, त्यामुळे ह्याचे परिणाम किंवा ह्याचं उत्तर आम्ही फक्त आचारसंहिता संबंधित नक्कीच सरकारला दिलं जाईल की ह्या ज्या तुम्ही धमकी देताय गिरणी कामगाराला सरळ सरळ, की जर आता घेतलीच नाही तर यापुढे तुमच्या घरांचा विचार किंवा तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. ही सरळ सरळ धमकी आहे गिरणी कामगारांसाठी. मग आम्ही मागतोय मुंबईत द्या ना. राणेसाहेब सांगतात 65 लाखाची घरं असणार आहे त्याच्या पुढे. मी माझ्या वैयक्तिक घराची चॅलेंज देतो, जर ते 65 लाखाचं घर असणार आहे तर सरकारने मला 50% द्यावेत, बस. अर्धी रक्कम द्यावी सरकारने माझ्याकडून किंवा अर्ध्या किमतीत ते घर परत घ्यावं. शक्य आहे का? म्हणजे मनात येईल ते आकडे फोडायचे. राणेसाहेब म्हणतात 55 ते 65 लाख, आबिटकर साहेब म्हणतात 1 ते 1.5 करोडचं घर भेटले गिरणी कामगारांना. आम्हाला आनंद आहे, भेटू शकते हे आम्हालाही माहिती आहे, पण प्रयत्न तुम्ही करायचे आहेत ते, जर त्या पदावर बसलायत तर. त्यामुळे गिरणी कामगारांसाठी काम करणाऱ्या या नेत्यांना, संघटना, संस्था, युनियनना एक विनंती आहे की गिरणी कामगारांसाठी सकारात्मक विचार करून येणाऱ्या काळात गिरणी कामगारांना कसा न्याय देता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.